काही वेळेस आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो किंवा काय बनवायचं सुचत नसतं, त्यावेळेस ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. बेसन पिठामध्ये कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, धना जिरा पावडर, गरम मसाला पावडर, हळद, मीठ, ओवा आणि खाण्याचा सोडा टाकून थोडंसं पाणी टाकून याचं दाटसर असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. यापासून आता गरम तेलामध्ये भजी तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर दुसरीकडे पाव वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि 1 वाटी दही घ्यायचं आहे. त्याचसोबत 1.5 वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि लाल तिखट, धना पावडर, जिरे पावडर, हळद हे टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला फोडणी देऊन घ्यायची आहे. फोडणीसाठी तेलामध्ये मोहरी, जिरे, धने, ठेचलेले लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि हिंग टाकून छान असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्स केलेली ताक टाकायची, मोठ्या आचेवरती ढवळत उकळी यायला द्यायची. उकळी आल्यानंतर गॅस बंद करून मीठ टाकायचं चवीनुसार आणि आता यामध्ये तळलेली भजी टाकून घ्यायची आणि सुक्या मिरचीचा आणि मिरची पावडरचा तडका देऊन घ्यायचा. तयार आहे मस्त इथं कढी पकोडे भातासोबत, लोणचे आणि पापड यांच्यासोबत भन्नाट डिटेल रेसिपी करिश्माज मेजवानी या चॅनलवरती अपलोड आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.